खालील जमीन धारण्यानुसार प्रति हेक्टरी 20,000 रुपये याप्रमाणे प्रोत्साहनपर राशी म्हणजे बोनस देण्याचा निर्णय केलेला आहे। मागच्या वर्षी 20,000 दिला होता, याही वर्षी आम्ही 20,000 रुपये बोनस। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या किसान राजा यूट्यूब चॅनलमध्ये। चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलोय मोठी अपडेट। महाराष्ट्रात पीक विमा लेटेस्ट अपडेट, पीक विमा विषयीची सविस्तर माहिती आपण घेऊन आलो आहे। येत्या काही तासामध्ये 24 ते 48 तासामध्ये महाराष्ट्रात सर्व ठिकाणी पीक विमा जमा होणार। कोणत्या तालुक्यात, कोणत्या जिल्ह्यात, कोणत्या पिकांचा पीक विमा जमा होणार, 48 तासाच्या आत खात्यावरती पैसे जमा होणार। याद्या जाहीर झालेला आहे। 2,304 कोटींचा 75% पीक विमा सर्व ठिकाणी मंजूर झालेला आहे। याविषयीची सविस्तर बातमी घेऊन आलो आहे। 24 तासात पीक विमा जमा। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केल्यानुसार पीक विमा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झाली आहे। आता हा कधीचा पीक विमा आहे तर 2023-24, 24-25 सर्व हंगामातला, खरीप रब्बी हंगामातला जे नुकसान झालेले आहे, वाढीव अनुदान आहे। यामध्ये बघा, गेल्या काही दिवसापासून शेतकरी चिंतेत होता। 25% पीक विमा जमा झालेला होता, परंतु 75% पीक विमा जमा झालेला नव्हता। आता हा पीक विमा सर्व दूर सगळीकडे जमा व्हायला सुरुवात झाली आहे। याची कारवाई आता सरकारने 2024चा खरीप रब्बी हंगामाचा पीक विमा रखडलेला होता। याचं महत्त्वाचं कारण म्हणजे काय, सरकारने कप अँड कॅप मॉडेलनुसार 80%च्या पुढे जे 110% जे काही नुकसान झालेलं आहे, याचे पैसे देणं सरकारने बंधनकारक होते। कारण का बघा, पीक विमा कंपन्यांकडे काही नियमावली आहे। 80% जी रक्कम आहे ती पीक विमा कंपन्या देत असतात, परंतु उरलेली जी रक्कम आहे कप अँड कॅप मॉडेलनुसार, यील्ड बेसनुसार, क्रॉपनुसार ही रक्कम शेतकऱ्यांना सरकारने पीक विमा कंपन्यांना देणं अपेक्षित होतं। परंतु आता ती रक्कम लवकर आल्यामुळं खात्यावरती लवकर हे पैसे जमा झालेले नव्हते। आता बघा, ही रक्कम सरकारने दिलेली आहे, त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती मागच्या वर्षीचे पीक विम्याची जवळजवळ 2,500 कोटी रुपये आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे। मग कधी ही पैसे जमा होणार आहे? साधारणतः 7, 8, 9 या 2 ते 3 दिवसामध्ये टप्प्याटप्प्यानुसार सर्व ठिकाणी पीक विमा लेटेस्ट अपडेट आहे। पीक विमा जमा होणार आहे। पीक विमाची सर्व शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहे। बघा, का शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहे? बघा, कारण भरपूर शेतकऱ्यांना हेक्टरी 20 ते 30,000 रुपये मिळणार आहे। ही रक्कम शेतकऱ्यांना नवीन पीक उभं करण्यास सगळ्यात महत्त्वाची आहे। आता पहिलं काम आपण हे करायचं आहे की आपलं नाव यादीमध्ये आहे का नाही ते चेक करायचं आहे। जर यादीत यावं नसेल तर ही रक्कम आपल्याला येणार नाही। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, जर आपण KYC अपडेट केलं नसेल तरीसुद्धा आपल्याला हे नाव याच्यामध्ये येणार नाही। आता ही 2,500 कोटीची वाटप आहे 6, 7, 8 या 3 दिवसामध्ये होणं अपेक्षित आहे। त्याच्या आधी सर्व शेतकऱ्यांनी आपल्या पीक विमाचं आपण यील्ड क्रॉपनुसार जे काही ई पीक पाहणी केलेली आहे त्याची, आणि इकडं आता जे मंजूर झालेले क्लेम अमाऊंट आहे याची रक्कम सारखीच आहे का नाही ते चेक करणं गरजेचं आहे। आणि त्याच्या आधी महत्त्वाची गोष्ट एक अशी आहे की 25% अनुदान आपल्याला आलेलं आहे का? 25% अनुदान जर आपल्याला आलेलं असेल तरच आता पुढचं 75% राहिलेलं अनुदान आपल्याला येणार आहे। पीक विमाविषयीची लेटेस्ट अपडेट असेल। पीक विमा भरताना जर काही समस्या असतील, नवीन पीक विमासुद्धा येत्या काही दिवसामध्ये चालू झालेला आहे। पीक विमाविषयीची सविस्तर माहिती असेल। पीक विमा आता नवीन दरानुसार साधारणतः 0 ते 1,000 रुपये प्रति क्विंटल प्रत्येक पिकानुसार आता पीक विमा वेगळं आहे। या वर्षीचं पीक विमाचं नवीन मॉडेल सरकारने आणलेलं आहे। हे चांगलं मॉडेल आपल्याला पाहायला मिळतं आहे। कारण 1 रुपया पीक विमामध्ये फंडिंगचा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना फायदा झाला, परंतु सरकारला आर्थिक चणचण भासली आहे। पीक विमा लवकरात लवकर जमा होईल, यामध्ये कोणतीही शंका नाही। बीड, लातूर, सातारा, सांगली या सर्व ठिकाणी पीक विमा लवकरात लवकर जमा होणार आहे। पीक विमाची KYC आपण केली का नाही ते चेक करा। PMFBY संकेतस्थळावरती जाऊन आपले डॉक्युमेंट्स अपलोड करायला विसरू नका। धन्यवाद मित्रांनो।